आमची मागणी अशी आहे की FRPच्या नावाखाली सगळे कारखानदार शेतकऱ्यांना लुटायचं काम करतात, तर कारखानदारांनी 4000 रुपये दर द्यायला पाहिजे आणि बाय प्रोडक्शन मधनं सरकारला जो टॅक्स जातोय सर्वसाधारण 5 ते 6000 टॅक्स जातोय, त्या टॅक्स मधनं टनाला 2000 रुपये आमच्या शेतकऱ्याला मिळायला पाहिजेत। दोन्ही मिळून कारखान्यांना आणि सरकारनं 6000 रुपये एका टनाला दर द्यायला पाहिजे। आमची मागणी आहे शेतकऱ्याचा कोरा उतारा झाला पाहिजे, 12 तास करंट मिळाला पाहिजे आणि 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला 5000 रुपये पेन्शन पाहिजे। अशा भरपूर समस्या आहेत। मग ऊसाचं असेल नुकसान जाहीर केले, अजून कुठल्या शेतकऱ्याला नुकसान मिळालं नाही। 2018ला कुमारस्वामीने जे कर्जमाफी केली होती ते पण अजून बऱ्याच लेखांना मिळालेलं नाही। त्यासाठी आता आम्ही आज आलेलो आहे इथं।